संस्कार बिघडले ना का तुमची पुढची पिढी बिघडणार आहे. याच्याकरता परमार्थ हे कीर्तन कशा तुम्हाला मुकट ठेवलेत काही? हे कीर्तन काय फुकट आणले तुम्हाला? इथं कीर्तनकार आणायचा, एवढा मोठा सगळा मंडप खर्च करायचा, हे कशा करता? तुमचं मनोरंजन करता अजिबात नाही. मनोरंजन नाही, कीर्तन हा सगळ्यात मोठा मनोरंजनाचा भाग, विषय डोक्यातला सगळ्या लोकांनी काढला पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं थोडं नाचगाणं झालं पाहिजे. कीर्तन नाचगाण्यासाठी दादा नाही ना, तिकडचे फड वेगळे आहेत हो. त्या फडाची किंमत पण वेगळी आहे. ह्या फडाची किंमत महाराज वेगळी. इथनं फक्त घ्यायचं काय माहिती आहे का? इथनं बोध घ्यायचा आहे, बोध, दुसरं काही नाही घ्यायचं. आणि तो बोध पिढच्या पिढीला कामाला आला पाहिजे. अरे आई जर पवित्र असेल, आईची कूस जर पवित्र असेल ना, तर तिच्या पोटी असा पुत्र येतो. कसा येतो? ऐका ऐका ऐका. बोललो बमा, कनकाई माता कुठं जात होते? पंढरपूरला जात होते, प्रत्येक वारीला जात होते. पण तुकोबरायांची परंपरा होती. चला प्रमाण घेत नाही, वेळ कमी आपल्याकडं, सांगून जाईल. परंपरा होती देवाकडं काही मागायचं. तुकोबरायांचे वडील आणि मातोश्री जर देवाच्या समोर उभं राहिलं ना, देव खाली मान घालायचा. सगळ्यांना माहिती महाराज काय करत होते, देव खाली मान घालत होते. कारण 7 पिढ्याचं ऋण होतं. किती? काहीच मागायचं नाही. पण बऱ्याच वेळा वारी केल्यानंतर कनकाईच्या लक्षात आलं आपल्या पोटी पुत्र नाही. पण आता नवऱ्याची तर आज्ञा आहे, काय मागायची नाही. मग नवऱ्याची आज्ञा पण मोडली नाही पाहिजे आणि कुस्त पवित्र झाली पाहिजे. मग काय युक्ती करायची? म्हणून एकदा बोललो बाबा बनबोर गेली कनकाई माता. बोललो बाबांना दर्शन करून पुढं जाऊन दिलं. त्याही मागं गेल्या, परत मागं फिरल्या आणि देवासमोर फक्त हात जोडले. काय जोडले? हात जोडले. आणि हात जोडल्याबरोबर देवाला वाटलं, बाई माणसाचा स्वभाव देवाला माहिती. जरी पुरुष काही मागत नसेल तरी बाई मात्र म्हणजे महिला मागितल्याशिवाय राहत नाही. देवाने सांगितलं, कनकाई आई काय इच्छा आहे तेवढी सांगा. म्हणले बाबा तुला तर माहिती आमची मागायची रीत नाही, पण तुला माहिती कुस अजून पवित्र झाली नाही. पांडुरंगाने जा म्हणले, जा आशीर्वाद दिला, जा म्हटले. पण बोललो बाबांना प्रश्न पडला, कनकाई एवढी उशिरा का झाली? म्हणून कनकाईला विचारलं बोललो बाबांनी. म्हणले कनकाई एवढा उशीर का झाला? म्हणजे बऱ्याच वर्षी वारी करते, आपलं कुळ पवित्र आहे, पण ही कुस अजून पवित्र झाली नाही, म्हणून देवाकडे फक्त हात जोडले. मग काय म्हटला देव? म्हटला कुस पवित्र, परत जा. काय म्हटले? परत जा. आणि काय माग? पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा. मला वाटलं तुम्ही उचलशाल म्हणून मी थोडा उशीर घेतला. विठाला विठाला परत जा म्हटले. आणि असा माग याचा तिन्ही लोकात काय झाला पाहिजे? कुठल्या लोकात? 1 2 3 म्हणजे कुठली 3 लोक? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. या 3 लोकात झेंडा. असा पुत्र मागा. आणि मग मिळाला नाही कनकाईला. ऐका ना, ऐका ऐका ऐका. जगद्गुरु तुकोबरायांच्या निमित्तानं या महाराष्ट्राला जी क्रांती घडलेली ती कुठल्याही संतांनी घडलेली नाही. लक्षात घ्या, जी क्रांती तुकोबरायांनी केलेली आहे, सगळ्यात मोठी क्रांती तुकोबरायांनी केली आहे. आपल्या आईवडिलांची कुस पवित्र पवित्र केलीच केली. पण जया पूजिले आदरे, काय? जया पूजिले आदरे पांडुरंगे. ज्या पांडुरंगाने ज्याला पूजलेले ते तुकोबर आहेत. सोपी गोष्ट आहे. ज्या देवाला ज्याला पूजावा असा पुत्र तयार झालाय. मग कसा पुत्र असावा? माझ्या जिजाऊची कुस कशी पवित्र झाली? समाजामध्ये चाललेला आया बहिणींचा छळ, समाजामध्ये चाललेला यवनांचा अत्याचार ज्यावेळेस एका पवित्र मातेने पाहिला आणि त्या मातेने आपल्या मातेकडे याचना केली. कुणाकडं? शिवाई देवीकडे. काय याचना केली? दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड.
भैये दारुगड भैये आता दारुगड भैये निवासी दारुगड भये अंबाबाई ताता दारुगड भये दारुगड भैये आता दारुगड भैये दारुगड भैये आता दारुगड भैये तुळजापूरची तुळजा भवानी दारुगड भये आता दारुगड भये दारुगड भैये आता दारुगड भैये आता दारुगड दारुगड भये आता दारुगड भये दारुगड भये आता दारुगड भये दारुगड भैये आता दारुगड भैये दारुगड भैये आता दारुगड दारुगड भैये आता दारुगड भैये दारुगड भैये आता दारुगड भैये आता दारुगड भैये दारुगड भैये आता पहिले नवसच करायचे माऊल्यानं आणि नवस केल्यावरच दिवस पावत होती. माझ्या जिजाऊनी नवस केला. कोणाला? तुळजा भवानी मातेला नवस केला, शिवाई देवीला नवस केला. म्हणजे आई साहेब लय अत्याचार चालू झालाय, थोडस एखादी कूस पवित्र कर आणि असा पुत्र जन्माला घाल. कसा घातला माहितीये तुम्हाला? माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला. या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. डायरेक्ट बाउंड्री घ्यायची, बाउंड्री विठाला 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 विठाला. आईची कुस पवित्र लागते बरं का. ए माऊल्यानं राग मानू नका, खरंच आईची कुस पवित्र लागते. आईची कुस पवित्र असली का अशी लेकरं जन्माला येतात. ती समाजासाठी, धर्मासाठी, भक्तीसाठी, देवासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात ना. असे पुत्र जन्माला आले पाहिजेत. कसे? हे स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा ती पूर्ण करण्याकरता, आपल्या आईवडिलांचं स्वप्न करण्याकरता पोरांनी आता सावध झालं पाहिजे रे. बरीच पोरं आपल्या आईवडिलांच्या विषयी अजूनही अभिनयत रे दादा हो. कधीतरी आपल्या आईबापांचे कष्ट बघा, आपल्या आईबापांनी आपल्यासाठी काय केलं ना याचा थोडासा विचार करा. याचा विचार केल्यानंतर आपल्या आईबापांनी जे केलं ना आपल्यासाठी त्याची आपल्याला आठवण राहील. हे तर मी सांगेलच सांगेल. आजचे जे तुम्ही हा कार्यक्रम केला हा आठवणीत ठेवा, पण याच्याही पलीकडे सांगन तुम्हाला, कधीतरी बसलेल्या मंडळींना सांगन दादा हो, जसं पोरांचं करता ना तसा एक दिवस आईवडिलांचा सुद्धा कार्यक्रम करा रे. लय कल्याण होईल तुमचं. विठाला झालं विठाला विठाला. आता ऐका ना, तुम्ही ज्यांना जे तुम्हाला सांभाळणार आहे त्यांच्याकरता हा कार्यक्रम आहे, पण ज्यांनी सांभाळले त्यांच्याकरता सुद्धा कार्यक्रम झाला पाहिजे. विठाला घाल लय शोकांतिका या महाराष्ट्रातलं. आई बाप गेले का सगळ्यात मोठा महाराज आणला जातो, सगळ्यात मोठा. जेवढं महाराष्ट्रात ज्याची ख्याती आहे ना त्याची तारीख मिळते का काय याच्यासाठी तडफडे. पण कधी? आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर. पण कधी असा विचार केलाय का माझी आई जिवंत आहे, माझा बाप जिवंत आहे, त्या दिवशी मी एखादा एक साधा महाराज आणीन, पण त्या दिवशी अन्नदान करीन, ते नंतर अन्नदान करण्यापेक्षा मी अगोदर अन्नदान करीन. याची आठवण आजच्या पोरांना झाली पाहिजे. मी याच्याकरता सांगतोय, लक्षात घ्या. कारण आजची पिढी ज्या मार्गाला चाललेली आहे, अनेक आई वडील आज त्रस्त आहेत. कुणामुळं? खरं सांगा बोललो, कुणामुळं? फक्त संततीमुळं त्रस्त आहेत. कुणामुळं? सगळं केलंय, संपत्ती कमवली, नातेसंबंध कमवलेत, सगळं कमवलंय, पण सगळ्यात त्रस्त आहे फक्त आपल्या संततीमुळं. का? तर त्यांचं एकतर वागणं धड नाही, आणि जर असलं धड तरी ते आपल्याला सांभाळत नाही म्हणून त्रस्त आहेत. कितीतरी आज 80% सांगाल, मी 20% समजतोय. 20% पोरं आज आपल्या आईवडिलांना मानतात, नाही तर 80% सगळे त्रस्त आहेत. बरं, यांनी काय केलं नाही तुमच्यासाठी? आता उचलून बघा, 10 किलोची बॅग हातात न्यायची म्हटलं ना आत्ताच्या पिढीला,
दादा आत्ताच्या पिढीला हातात जर 10 किलोची बॅग न्यायची म्हटलं ना तरी त्याला अर्धा किलोमीटर चालता येत नाही. 10 किलोची बॅग आमच्या बापाने 100 किलोचं पोतं तुमच्यासाठी उचलले ना, याची जाण ठेवा. विठाला 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 हो 100 किलोचं पोतं महाराज. किती आता हमाली सुद्धा कुठं आली माहिती आहे का आताची? चला बघा तुम्हाला मार्केटला गेल्यावर आता 25 किलोच्या डागावर हमाली आली. पण त्या काळात आमच्या बापानी 100 किलोचं पोतं तुमच्यासाठी उचलले. हे आजच्या पिढीला कळलं पाहिजे. ज्यावेळेस हा सगळा तुम्ही अवडंबर करताना अगोदर आद्य कर्तव्य आमचे आईबाप आहेत. कोण आहेत? आमचे आईबाप आहेत. ज्याच्या जीवावर आम्ही मोठे झालोय ना, आमचा देव, आमचं स्वरूप, आमचं सर्वस्व आमचे आईबाप आहेत. काय तुकोबाराय म्हटले? माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाची स्वरूप. एक लक्षात घ्या, माझं नेहमीच याच्यावर आता मार्गदर्शन चालू आहे. जो आईबापाला मानतो ना त्यांनी देवाला नाही मानलं पण तरी चालेल महाराज. याच्यात काहीच मात्र शंका नाही. ज्याला आईबाप प्रिय आहेत ना त्यांनी देवाची भक्ती नाही केली तरी चालेल. कारण त्या पुंडलिकरायाला सगळ्यांना आपल्याला माहिती, पुंडलिकरायांनी सगळ्यांना मागं सारलं, देवालाही मागं सारलं. फक्त माझे मायबाप माझ्या जवळ आहेत म्हणून देवाला सुद्धा मागं पाठवणारा कोण आहे? कोण आहे? मच्छिंद्र महाराज. कोण आहे? माझा पुंडलिकराय. काय सांगितलंय? देवा आलाय तशा पावली मागे जा, नसन जाता येतो मी सांगतो तसा उभा राहा. कसा? आजही युगी 28 उभा आहे. कुणामुळं? फक्त आई-बाप मांडीवर होते म्हणून त्या ठिकाणी पुंडलिकरायने देवाला उभं केले. हा महाराष्ट्राला इतिहास तरी अजून मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत नाही. विठाला 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 लाखोंचा मेळा आहे महाराज. लाखोंचा मेळा आहे पंढरपूरच्या वारीत महाराज. आवारे बाबा लाखोंचा मेळा आहे. हा त्याला तुडवतोय, तो त्याला तुडवतोय. पण म्हातारी घरी उपाशी आहे, म्हातारा घरी उपाशी आहे, याची मात्र त्याला अजिबात जाण नाही. पुंडलिकरायाने सांगितलं, देवाने सांगितलं, अरे बाबा तुम्ही पुंडलिकासाठी आलो निषत, पुंडलिकासाठी आलो निषत, पुंडलिकासाठी आधुनी दिशा, पुंडलिकासाठी आधुनी दिशा. तुका म्हणे मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची, पुंडलिकासाठी आलो निषत, पुंडलिकासाठी आलो निषत. आपणी मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची, उंच नीच काही गाणे भगवती, उंच नीच काही गाणे भगवती. अतिशय समर्पण प्रमाण महाराजांच्या मुखातनं आलं. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्यता दिले. आणि मग असे कुळ जे आहेत ना, त्या कुळात जे जन्माला आले त्या कुळांना कसं आयुष्य मिळावं, अभंगाचं पहिलं चरण. आकल्प आयुष भावेत या कुळा, आकल्प आयुष भावेत या कुळा, कल्पायुष वावेत या कुळ, कल्पायुष वावेत या कुळ. माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न कोणी काळी, कल्पनेची बाधा न कोणी काळी. माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा न कोणी काळी, कल्पनेची बाधा न कोणी काळी. नामदारांनी किती आयुष्य मागितलं महाराज? अकल्प.
आता याचा अर्थ काय लावायचा बाबा? 4 युग आहेत ना, कृता, त्रेता, द्वापर आणि कली. या 4 युगांच्या 1000 वेळा फिरी होते ना, तेव्हा एक कल्प होतं. किती? एवढं आयुष्य मागितलं कोणा करता? माझ्या हरीच्या. पण हरीचे दास कोण होतील? जे आपलं कर्तव्य निभावतात तेच हरीचे दास होतील. इतर हरीचे दास होऊ शकत नाही. कारण हरीचं दास व्हायला सुद्धा परम भाग्य लागतं. कारण जो कर्तव्य कर्म विसरत नाही ना, तोच हरीचा दास आहे. आजच्या पिढीला झालंय काहीच कळत नाही महाराज. मी संस्कारावर बोलत होतो मगाशी. महाराजांचे चिंतन ऐकताना मला खूप गोड वाटलं. संस्कार घडले पाहिजेत. तुम्ही संपत्तीच्या अजिबात नादी लागू नका. ज्यांना आहे ना, मी तर नेहमी सांगत असतो, तुम्ही 2 रुपये कमी कमवा, त्यांना 2 रुपये कमी याची जाणीव करून द्या. पण आत्ताची कुठलीच आई आणि कुठलाच बाप आपल्या पोराला कमी असं दाखवूनच देत नाही. पोराने मोबाईल मागितला का मोबाईल, पोराने गाडी मागितली का गाडी. पण गाडी 2 व्हीलरपर्यंत ठीक आहे. आता 4 व्हीलर जरी मागितली तरी बाप लगेच द्यायला तयार आहे. हे अतिशय वेगळेपणाचे लाडे लक्षात. आणि आपल्या पोरांना नेमका आयडॉल काय हेच कळत नाही महाराज. कळलं का? आयडॉल आताची शहरी भाषा. पण त्याला आमच्या शास्त्रीय भाषेत किंवा आपल्या पारमार्थिक भाषेत काय म्हणतात? आदर्श. काय म्हणतात? आवारे बाबा, आत्ताच्या पोरांचे आदर्श काय आहेत माहिती आहे का? ज्यांनी 50पर्यंत लग्न केलं नाही त्यांचे आदर्श ते आहेत. काय? ज्यांनी 50पर्यंत लग्न केलं नाही ते आदर्श त्यांचे. आमचे आदर्श कोण होते माहिती आहे? हे मागं जेवढे फोटो लावलेत ना, हे जेवढ्या ज्या प्रतिमा लावल्यात ना, हे आमचे आदर्श आहेत. आमच्या ज्ञानोबरायांचा आदर्श घ्यायचा तर किती वर्ष महाराज? किती वर्ष? 16 वर्ष. आमच्या छत्रपतींचा आदर्श घ्यायचा महाराज साहेब किती वर्ष? 16 वर्ष. अरे आमच्या स्वामी का विवेकानंदांचा आदर्श घ्यायचा किती वर्ष? आता आमचं 16 वर्षाचं काय करते माहिती आहे का? ते म्हणतोय 16 वर्ष. अरे तुमचं धोक्याचं आहे, पण आमच्या आदर्शाने ते मोक्याचं केलं. माझ्या ज्ञानोबरायांनी मोक्याचं केलं, माझ्या तुकोबरायांनी मोक्याचं केलं, माझ्या छत्रपतींनी मोक्याचं केलं, माझ्या स्वामी विवेकानंदांनी मोक्याचं केलं. अरे याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, बाप तर बाप आहे, बाप तर बाप आहे. पण बापाच्या पोटीला असा जन्माला आला ज्यांनी 8व्या वर्षापर्यंत या महाराष्ट्राची क्रांती केली. त्याचं नाव आहे राजे संभाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. 5 लाख सैन्य. किती? औरंगजेबाचं 5 लाख सैन्य. पण 5 लाखाच्या सैन्याने छाव्याला पकडलेलं आहे आणि छाव्या समोर पकडले. आणि औरंगजेब तिकडून सांगतोय, हे संभा झुक जा. पण संभाजीराजे वाकायला तयार नाही. अरे ज्या महाराष्ट्रात शिवाजी जन्माला आले, ज्यांनी 4 शायांना उताना केलेले, त्याचा पोरगा संभाजी आहे. डोळे काढले तरी वाकले नाहीत, जीभ कापली तरी वाकले नाहीत, चाळण केली शरीराची तरी वाकले नाहीत. आणि म्हणून तर आमचा मराठी बाणा सांगतो, मोडेन पण वाकणार नाही महाराष्ट्राची संस्कृती. विठाला 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 विठाला. शी आदर्श घ्यायचं पोराने तर नको ती आदर्श. आताची मम्मी त्याला म्हणते, बाबा बाळा तू पॅन्ट कशी घातली? मग तिकडून पप्पा म्हणतो सलमान खान सारखी. तो तिकडनं लगेच म्हणतो मग स्टाईल कशी करतो? झुकेगा नाही साला. ही आदर्श आताचे आदर्श आहेत आमचे. ही संस्कृती आमची, ही संस्कृती नाही आमची. ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे. अरे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला संस्कार घडवले पाहिजेत. आईने ते संस्कार देण्याची भूमिका ठेवली पाहिजे, बापाने ते संस्कार देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. त्यावेळेस असा आमचा मल्हार जन्माला येईल आणि अशी आमची जिजा जन्माला येईल. विठाला काहीच नाही रे राजांनो. आता फक्त आपली संस्कृती जपा. जोपर्यंत हे परमार्थ येत ना. आज मला आनंद वाटला शहरात येऊन सुद्धा ही सगळी वारकरी मंडळी पाहायला मिळेल ना. हा आनंद आहे. आदेश महाराज, समीर महाराज, मच्छिंदर महाराज
अध्यक्ष ही संस्कृती पाहायला मिळाली तुषार महाराज, ही सगळी महाराज मंडळी इथं पाहिल्यानंतर आनंद वाटला का ही आमची महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. अरे काय आदर केला जातो, आज त्यांच्या पायावर वाकलं जातं, त्यांच्या पायावर नतमस्तक होत जातं. ही आमची वारकऱ्यांची संस्कृती आहे. आणि त्या वारकऱ्यांची संस्कृती एकच सांगते काय, परावया नारी समान, परावया नारी रुक्मिणी समान. ही संस्कृती आमची. अरे आमच्या संस्कृतीला गालबोट लावण्याकरता दोन महात्म्यांचा ज्यावेळेस त्यांच्या असणार विनयाचा भंग करण्याकरता काही समाजकंटकांनी दोन स्त्रिया पाठवल्या. एका जगद्गुरु तुकोबराने एकदा पाठवली आणि याच राजाचं, या देशाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्या छत्रपती शिवरायांकडला एकदा एक नजराना पाठवला. पण आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. काय इतिहास आहे आमच्या संस्कृतीचा. अरे जी स्त्री गेली त्या स्त्रीला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी काय म्हणावं, जाय व तू जाय माते न करी सायास आम्ही विष्णुदास. अरे छत्रपतींपुढे आलेली एक असणारी ती असणारी सुंदरी सांगते, अंग थरथर कापायला लागलं. पण छत्रपतींनी सांगितलं सोडा तिला. त्या भगिनीने सांगितलं आता माझं काही खय गत नाही. पण छत्रपतींच्या मुखातनं शब्द गेले, म्हणले मातोश्री काळजी करू नका, आमच्या माता तशा तुम्ही माता आहात. हे शब्द ज्यावेळेस कानावर पडलं त्यावेळेस परक्याची स्त्रीसुद्धा असताना त्यावेळेस ती गहीवरून आली. ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे. अरे स्वामी विवेकानंद परदेशात गेलेत आणि परदेशात गेल्यानंतर व्याख्यान सांगतायत आणि व्याख्यान सांगल्यानंतर एक स्त्री समोर येते, एक सुंदर स्त्री समोर येते आणि असणाऱ्या तेजपुंज स्वामी विवेकानंदांना म्हणते, महाराज महाराज मला तुमच्याबरोबर लग्न करायचे. काय, मला तुमच्याबरोबर लग्न करायचंय. स्वामी विवेकानंद म्हणले बाईसाहेब संध्याकाळी निवांत या, आता मी जरा कार्यक्रमात आहे. संध्याकाळी ती स्त्री घरी गेली आणि स्वामी विवेकानंदांना विनयाने म्हणली, महाराज मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. स्वामी विवेकानंद म्हणले बाईसाहेब का लग्न करायचं तुम्हाला. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना त्या स्त्रीने उत्तर दिलं, म्हटले स्वामी विवेकानंद म्हणले शास्त्रीजी मी तुमच्याबरोबर लग्न केल्यानंतर मला तुमच्यासारखा तेजपुंज पुरुष तयार होईल, तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येईल, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. ऐका 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 ऐका, खूप सुंदर आहे. स्वामी विवेकानंदानं दिलेले उत्तर त्या स्त्रीला आजही सांगून जाते. त्या स्त्रीला स्वामी विवेकानंदानं दिलेले उत्तर ऐका. त्या स्त्रीला स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे, माझ्यासारखा मुलगा तुम्हाला व्हावं असं वाटत असेल ना, एवढी परिक्रिया करण्यापेक्षा आताच मला तुमचा मुलगा माना. विठ्ठल या महाराष्ट्रातली जी संस्कृती लक्षात घ्या ना, या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला जर जपायचं असेल ना तर आजचे असे जन्मदिवस, आजचे अभिष्ट चिंतन सोहळे असे झाले पाहिजे जेणेकरून समाजाला आदर्श या कुटुंबाने घालून दिलाय तो आदर्श तयार झाला पाहिजे. विठ्ठल आता ही कॅशिट काढून ठेवल्यानंतर आमची जिजा आणि मल्हार ज्यावेळेस मोठे होतील ना त्यावेळेस जसे जसे मोठे होईल ना, अनिल त्यांना मोठे सारिका जसं 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 वर्षाने मोठे मोठे होतील ना त्यावेळेस प्रत्येक वर्षी दाखवायचा हा व्हिडिओ. बघ तुझ्या वाढदिवसाला, वाढदिवस म्हणायचंच नाही, तुझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला कोण कोण आलं होतं, ही महाराज मंडळी आली होती, हे महाराज आले होते, हे महाराज आले होते, ही सगळी आली होती. हे वर्षांनी दाखवायचं, किती एक एक वर्षांनी दाखवायचं. आणि महाराजांनी काय सांगितलं, आपली संस्कृती कशी जपायची, आपले आई वडील कसे सांभाळायचे हे दाखवून दे, मुलं वायाला जाणार नाहीत. विठाला काय झालंय साहेब, 4-4 वर्षाच्या मुलांना रील दाखवली जाते व नको ती रील दाखवली जाते. आता मला सांगा त्या बुद्धिमत्तेवर त्या रीलचा काय परिणाम होईल याचा तरी विचार करतात का हो. काय संस्कृती मला कळायला तयार नाही. बघा ते अजून ते काय रियालिटी शो पाहता का, आपण पाहता का, नाही कोण म्हणणार मी पाहतो म्हणून, पण पाहत असतील. बघा त्या रियालिटी शोमध्ये 8-10 वर्षाच्या पोरांना 25-30 वर्षाच्या तरुणांचे हावभाव करायला लावतात. ताई खरं आहे की नाही सांगा बरं. 7 ते 8 वर्षाच्या मुलांना 25 ते 30-35 वर्षांच्या मुलांचे हावभाव करायला लावतात. मग मला सांगा त्यांच्या बुद्धीवर त्यावेळेस काय बिंब होत असेल याचा विचार तरी आपण करतोय का. ते रियालिटी शो आपली पोरं बघतात, ती हिंदी गाणं गाताना त्या मुलांच्या मुखातनं जे शब्द जातात ते शब्द त्याच वेळेस त्यांच्या कानी पडतात आणि तेच कानी पडलेले शब्द आयुष्यभर आठवणीत राहतात. काय
काय ते म्हणतो ना, काय जीता था जिसके लिए मरता था, हेच आहे ना. अरे कशासाठी जगायचं, कशासाठी मरायचंय? अरे आमच्या राष्ट्रासाठी मरायचंय, आमच्या देशासाठी मरायचंय, आमच्या समाजासाठी मरायचं, हे शिकलं पाहिजे. ते काय म्हणते अजून माहिती का तुषार महाराज, तू मेरी नहीं हो सकी ना तो मैं तेरे को किसी की नहीं होने दूंगा. विठाला 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 ऐसा पुत्र देई संता तरी आवडे पंढरीनाथा, कन्या तरी ऐसी देई जैसी मुक्ता. हे मागायचं काय, मुलगी द्यायची ना देवा. अरे मुली मुक्ताईसारखी कन्या द्या. पुत्र होती जे सात्विक, मुली कन्या पुत्र होती जे सात्विक. वा वा, धन्यवाद. टाळी वाजवा एकदा. महाराज काय सांगू तुम्हाला, वेळ आम्हाला लय कमी दिली हो. आता तुम्हाला सगळ्यांना आज खरंच न्याय मिळाला, खूप सुंदर न्याय मिळाला असता, पण काय करू, तुमची वेळ आमच्यासाठी आज थांबत नाही. लक्षात घ्या, 9:45 झालेत, मला 10ला थांबायचे महाराज, कारण आम्हाला बरंच लांब जायचं, परत बराच कार्यक्रम पुढे आहे, त्याच्यामुळं मी वेळेत घेणार आहे. लक्षात घ्या, फक्त एवढंच सांगतो मायबापांनो, आपल्या मुलांना चांगले संस्कार देता येईना असं द्या. अरे मुक्ताबाई घडवा, मीराबाई घडवा, राजे संभाजी घडवा, शिवाजी घडवा, ज्ञानोबाराय घडवा, तुकोबाराय घडवा, जेणेकरून लक्षात घ्या नाही काही करता आलं ना. एक सांगू का तुम्हाला साहेब, खरं सांगतो तुम्हाला बरं का, अरे बाबा आपल्या पोरांना ना, आपलं शिक्षण आहे ना, हे जे काही आहे ना ते मिळतच नाही. मिळत नाही असं म्हणत नाही, ते घेत नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही इतर धर्मांची बघा, सगळी मंदिरात ती त्यांच्या मंदिरामध्ये तास बसतात. आपली पोरं कधी बसताना दिसतात का? आपल्या पोराला बस म्हणलं तरी बसत नाही, एक जागेवर बस म्हणलं तरी काही बसत नाही. पण आमच्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी काय क्रांती केली माहिती आहे का? बाकीचं तुम्ही काहीच वाचू नका, तुम्हाला सांगतो. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, आपल्या पोरांना फक्त हरिपाठ शिकवा. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं कल्याण. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. माझ्या मुलांनी कसा मृदुंग वाजवला हे म्हटलं पाहिजे. माझ्या मुलांनी हा चष्मा घातला, माझ्या मुलांनी त्याची स्टाईल केली, हे म्हणून आहे. लक्षात घ्या, हरिपाठाची गमक आहे, सांगतो 5 मिनिटात तुम्हाला सांगून जाईल. हरिपाठाची गमक आहे ती जगातल्या कुठल्याच ग्रंथात नाही, तेवढी गमक हरिपाठात आहे. सांगू तुम्हाला काय होतं हरिपाठ केल्याने माहिती आहे? ज्ञानदेव सांगा झाला हरिपाठ, पूर्वजावई खंड मार्ग सोपा. हरिपाठ, नुसतं हरिपाठ ते पोरानं केलं तर काय सांगितलं? जेवढे आपले पूर्वज गेलेत का, जेवढे पूर्वज गेलेत का, त्या सर्व पूर्वजांचा वैकुंठीचा मार्ग काय होतो? सोपा होतो. एवढी हरिपाठात ताकद आहे. अरे तुमचं कुळ जरी पवित्र नसले ना, ज्ञानोबाराय म्हणले ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. हे शिकवलं पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा, हे कळलं पाहिजे ना. आमच्या या पिढीला कळण्याकरता ह्या वारकरी संप्रदाय जपा. आणि मला वाटतं आमच्या बंधूंनी, आमच्या काकांनी, आमच्या मावशींनी अत्यंत पवित्र अंतकरणाने हा सोहळा, एक दिवसीय सोहळा तुम्हा सगळ्यांना बोलून अत्यंत पवित्र अंतकरणानं आपल्या नातू, आपल्या नातीसाठी, आपल्या मुला आणि मुलासाठी, मल्हार आणि असणाऱ्या जिजासाठी हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करतात. एकदा भजन करू. विठोबा जय देव. आज तसं पाहिलं गेलं ना महाराज, आभारे बाबा नामदेवरायांनी हा बघा अख्खा स्वार्थ साधलाय बरं का. सगळा स्वार्थ आहे, सगळ्यांसाठी नाही मागितलं. अकल्प आयुष्य व्हाये कुणाला? माझ्या हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजाचा, माझ्या कुणाच्या? माझ्या विष्णुदासा. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान. म्हणजे ते देवाचे नाव घेतील त्यांच्याच करता, जे घेत नाही ना देवाचं नाव त्यांच्या करता कल्याण नाही. ज्ञानेश्वर माऊली ईश्वर माऊली, ईश्वर माऊली. उपस्थित सर्व टाळकरी वृंद,
माझ्याबरोबर आलेले आमचे सगळे गुणीजन मंडळी ना आवरे महाराजांबरोबर असलेले सगळे गुणीजन मंडळी, तुम्ही एकामेकांना समजून घेतलं ना महाराज, हे सगळ्यात मोठं. कलाकारांनी कलाकाराला समजून घ्यायचं, स्पर्धा करायची नाही कधी. गाणाराने पण स्पर्धा करायची नाही आणि वाजवणारे पण स्पर्धा करायची नाही. मला जास्त येतं असं कधी म्हणायचंच नाही, लक्षात घ्या. कारण वाकला ना तो नम्र होतो, त्याला देव आवडतो, त्याला तो देवाला आवडतो, लक्षात घ्या. कीर्तनकाराने सुद्धा आपल्यापेक्षा लई अडाणी असत्या समोरचं असं सुद्धा कधी समजायचं. तुला फक्त उभा केलाय म्हणून तू जास्त शहाणपणा करतो, याच्या पलीकडे दुसरं काहीच नसतं. कीर्तनकाराचं सुद्धा खरं सांगतो तुम्हाला. कारण आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर बसलेली असतात, त्यांनी बरेच व्यवहार पाहिलेले असतात, बरेच कर्तव्य पाहिलेले असतात. त्याच्यात तू काय करतो हे तू आम्हाला सांगू नको, असाही कधी कधी एखाद्याचा भाव असतो. आणि त्यांचं खरंच असतं ना, तू 2 तासच सांगून जातो, पण आम्ही 24 तास ते करत असतो. आणि म्हणजे करणारी मंडळी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अजून तुम्हाला एक ओळख करून देतो. आमचे अजून एक आमचे काका सगळ्यात परमार्थप्रेमी, मी बघा तिकडं पोलीस हवालदार जे रिटायर झालेले आहेत, आता मोठ्या पदावर आहेत परत साहेब, नेहमी माझ्यावर प्रेम करणारे आमचे काका आहेत. हा काका, आमची मावशी तिथं दुसरी अजून एक बसलेली आहे, अत्यंत भाविक मंडळी. काका ही सगळी मंडळी मी आणल्या तिकडं आज. आम्हाला वाटलं इथं कमी असतील, पण मला सांगितलं नाही अनिलनी आवारे बाबांबरोबर बरीच मंडळी म्हणून. पण आमची मंडळी त्या ठिकाणी म्हणले महाराज तुम्ही चाललात, म्हणजे चला आपण जाऊया. आणि अनिलने खरंच सगळ्यांच्या डोळ्याचे पारणं फेडले बाबा, तू सगळ्यांच्या डोळ्याचे पारणं फेडले, खरंच फेडले. तुझं काय कौतुक करावं आज मला खरंच कळत नाही. आजही कार्यक्रम येतो, उद्याही कार्यक्रम ठेवला आहे. हे संत मंडळी सगळी तू बोलवली, आणि सगळी संत मंडळी तुझ्या लेकराला मल्हारला, तुझ्या लेकीला असणाऱ्या जिजाला अनंत कोट ब्रह्मांड नायका प्रार्थना करतील, त्यांना कल्पापर्यंत आयुष्य मिळू दे, पण ते मिळवताना त्यांना निरोगी मिळू दे. त्यांच्याकडून त्यांच्या आजी आजोबांची, दोन्ही आजी आजोबा कुठले, आमच्या सारिकाचे पण आई वडील आणि इकडचे पण आई, सगळ्यांची सेवा घडू दे त्यांच्याकडं. त्यांची अशी प्रार्थना करतो.